नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिकचा रिझल्ट जो आहे तर तो आलेला आहे। त्याच्या संदर्भात हे सूचनापत्रक आलेले आहे। काय हे सूचनापत्रक आहे, कोणत्या उमेदवारांची निवड झालेली आहे आणि आता फायनल कट ऑफ कशा पद्धतीने असेल त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा। बघा इथं सूचनापत्र दिलेले आहे। मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग 25/2/2025 बृहमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक, ज्याला आधी लिपिक हे नाव होतं, या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरावयाच्या 1846 जागा, किती 1846 जागा बाह्य संस्थेत मार्फत ऑनलाईन अर्ज मागून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने, बाह्य संस्था म्हणजे काय, TCS मार्फत परीक्षा घेऊन भरण्याकरता जाहिरात 14/8/2024 ला आलेली होती। पुन्हा मध्ये ते क्वालिफिकेशनचं हे होतं। त्याच्यानंतर पुन्हा ही 20/9/2024 रोजी पुन्हा ही जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आली। सदर भरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2024 या दरम्यान ही BMC ची एक्झाम जी आहे तर ती झालेली होती। तसेच 11 आणि 12 या तारखेला देखील ही परीक्षा जी आहे तर ती झालेली होती। तद अनुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेले नॉर्मलायझेशन वर्किंग डॉक्युमेंट आणि परीक्षेचा निकाल पुढील पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे। ऍक्च्युअली त्यांनी यावेळी खूप छान केलेलं आहे, म्हणजे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की TCS ने यावेळी त्यांनी नॉर्मलायझेशन कसं केलेलं आहे, कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे, किती मुलं होते, काय होते, ही संपूर्ण माहिती त्यांनी त्या PDF मध्ये दिलेली आहे। ज्यांना काही डाऊट असेल, की ज्यांना वाटतं कॅल्क्युलेशन कसं करतात, नॉर्मलायझेशन कसं करतात, आमच्या शिफ्टचं नुकसान झालं, आमची शिफ्ट सोपी होती, आमची शिफ्ट अवघड होती, तर हे कशा पद्धतीने कळतं, तर त्या डॉक्युमेंट वरून जे आहे तर ते कळत असतं। हे झालं। आता आपण जे आहे तर तो एक रिझल्ट जो आहे तर ऍक्च्युअली हा रिझल्ट अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे की तुमच्या मार्कांनुसार हा एक रिझल्ट अरेंज केलेला, हा टेलिग्राम ग्रुप्सवर पण खूप फिरतो आहे हा रिझल्ट। याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे हा रिझल्ट अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे की जो 1 नंबरचा व्यक्ती आहे की त्याला सगळ्यात जास्त मार्क, किती मार्क आहेत, 197.17, पण हे कधी, त्याचे नॉर्मलायझेशन नुसार, म्हणजे त्यांना 168 मार्कच आहेत पेपरमध्ये, परंतु नॉर्मलायझेशन नंतर हा स्कोर किती झालेला आहे, डायरेक्ट 197, म्हणजे किती मार्क वाढतात हे आपल्याला इथं कळतं। त्या पद्धतीने इथं म्हणजे 197.05, 194.80, 194.56, तर अशा पद्धतीने या PDF ची जी आहे रचना आहे, तर या PDF जी आहे तर ती तुम्ही बघून घ्या आणि तुमचा कोणत्या नंबरला हे येतोय तर ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या। त्याच्यानुसार तुम्हाला कळून जाईल। ते 1846 जागा आहेत, जागा किती आहेत बघा, या 1846 आहेत। इथे कॅटेगरी दिलेली नाही तर टेलिग्राम ग्रुपवाल्यांनीच पूर्ण रिझल्ट जो आहे तर तो तयार करून टाकला असता। याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या याच्यानुसार व्यवस्थित पद्धतीने स्कोर जो आहे तर तो तुम्ही बघून घ्या। पहिले जे 10-12 असतील किंवा पहिले जे काही उमेदवार असतील तर त्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते फिक्स होणार आहे। त्यांनी गुलाल देखील काल उधळून जो आहे तर तो टाकलेला आहे। BMC टॉपर 180 पेक्षा जास्त गुण, 180 पेक्षा कोणीच घेतलेले नाही, ते नॉर्मलायझेशनचे गुण आहेत ऍक्च्युअली मध्ये। तर ही संपूर्ण यादी आपल्याला दिसते की या इतके विद्यार्थी, इतके उमेदवार जे आहेत तर ते आपल्याला इथे दिसतात। जसं की 181 पेक्षा जास्त गुण घेतलेले किती उमेदवार आहेत, 80 उमेदवार आहेत। 182 वर 39 उमेदवार आहेत। याच्यामध्ये पॉईंटचा विचार केलेला नाही, म्हणजे 182 पॉईंट, 83 पॉईंट ते सगळं इन्क्लूड केलेलं आहे। 183 वर आहेत 65 उमेदवार, 184 वर आहेत 16 उमेदवार, 185 वर आहेत 58 उमेदवार, 186 वर आहेत 19 उमेदवार, त्याच्यानंतर 87 वर 19, 188 वर 27 उमेदवार, 189 वर 19, पुन्हा 191 वर 4, 192 वर 3, 193 वर 3, पुन्हा 194 वर 4, 195 वर 0, 197 वर 2, 198 0, 199 0, हे अशा पद्धतीने एवढी सर्व लिस्ट आपल्याला दिसते। या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये पण वाटल्यास तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात। जवळपास 180 पेक्षा इथं 358 एवढे उमेदवार जे आहेत तर ते दिसत आहेत। त्या PDF मधून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमची रँक अनालिसिस करू शकता की तुम्ही कोणत्या नंबरला जे आहे तर ते तिथे गेलेले, तर ते एक महत्त्वपूर्ण बाब जी आहे तर ती होती। तर हे आपण अशा पद्धतीने जो आहे तर आपला BMC चा रिझल्ट बघितलेला आहे। तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे YouTube चॅनल आहे तर इथं सबस्क्राइब बटन आहे, तर या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती भविष्यात जी आहे तर ती मिळवू शकतात।
म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र,